पुढचा आपला पिरियड आहे ऑफ पिरियड आणि यासाठी मी प्रसन्ना आणि प्रज्ञा हा झाला त्या सोहळ्याची तुम्हाला जी काही आठवण देण्यात आली प्रत्येक लेखकाला आणि कवींना, त्यासाठी महेशचे धन्यवाद. कारण ती पूर्णपणे महेशकडून होती आणि जी काय छापील पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं त्या पुस्तकाची PDF तुम्हाला आपल्या ग्रुपवरती येणारच आहे, आली ना. आणि त्याची जी प्रत आहे त्या प्रत आणि आम्हाला जी काय प्रेमळ भेट मिळाली ती भेट सर्वस्वी महेशतर्फे होते. त्यामुळे महेश आम्हा सर्व लेखक आणि पुस्तकात समाविष्ट असलेल्या सगळ्या कवी आणि कवयित्रींचे तर्फे तुला खूप धन्यवाद. ऑफ पिरियड आता वरतून काय नाही, सगळं खालीच. जायला पण भीती वाटते रे, स्टेज बघतो. ठीक आहे, आधी धन्यवाद महेश. एका प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे सहलेखक त्यासाठी धन्यवाद. पहिला पिरियड एकदा संपलेला आहे, आता अभ्यासाचं ओझं थोडं कमी करूया आणि आता थोडीशी धमाल मस्ती, प्रत्येकापर्यंत माईक पोचेल. ओके, आणि आपलं साधारणतः आपलं नाव गाव काय करता ते सांगायचं आणि त्याबरोबर आपण थोडेसे गप्पा मारू. ठीक आहे, मुलींच्या साईडला प्रज्ञा येईलच, ती एक एक सुरू करेल, कव्हर करेल. कुठून मुलींपासून? पण त्याच्या आधी विसरला जो एक 50चा करते हा तुला. आपल्याला आयोजकांनी आवाहन केलं होतं, ऑफ पिरियड असला तरी शांतच बसायचं आहे. आपल्याला आयोजकांनी आवाहन केलं होतं की आपल्या शाळेमधले एखादी वस्तू तुम्ही तर ती पण तुम्ही घेऊन यायची आणि ही वस्तू तुम्ही एवढी जपून ठेवली म्हणजे नक्कीच त्याच्यामागे काहीतरी गंमत असेल किंवा काहीतरी त्याचं महत्त्व असेल. तर ती वस्तू जेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही ती वस्तू आणली असेल तर ती सगळ्यांना दाखवायची आणि त्याचं महत्त्व आम्हाला सांगायचं आणि आम्ही सुद्धा ते एन्जॉय करू. तर करायची सुरुवात धमाल मस्ती कुठून करायची? लेडीज फर्स्ट. ओके, तर मी पहिली सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, त्याच्यामुळे आपण एक एक सुरुवात करूया. सुरुवातीला मुलींपासून सुरुवात आहे. बरं, पुन्हा एकदा जरा इन्स्ट्रक्शन हवं आहे. तर प्रत्येकाजवळ आम्ही येणार आहोत, तर आपलं नाव, आपण कुठे राहता, काय करता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगायची आहे आणि आम्ही पण मध्ये मध्ये तुमच्याशी गप्पा मारूच. शिवाय जे आवाहन केलं होतं की शाळेतली एखादी वस्तू जर तुम्ही जपून ठेवली असेल किंवा एखादा फोटो असेल आणि तो तुम्ही आता घेऊन आला असाल तर तो सगळ्यांना दाखवायचा आहे आणि त्याच्याबद्दल तुमची आठवण सांगायची आहे. रोल नंबर 1 कोण आहे? माझं आधीचं नाव आहे अनिला दत्तात्रय कांबळी आणि आताचं नाव आहे स्नेहा सुभाष नकाशे. सॉरी, कोणाला आवाज द्या ना, माईक चालू आहे ना? चालू आहे. मी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून गेली 30 वर्ष काम करते आहे. दादरला राहते. मी काय वस्तू नाही आणली आहे, मी स्वतः आले. बरं, अनिलाने आपलं नाव सांगितलंय स्नेहा सुभाष नकाशे, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे सुभाष नकाशे कोण आहेत. तर आता मला अनिलाला टिपिकल प्रश्न नाही विचारायचे की कोण कोणाच्या तालावर नसतं वगैरे. मला आवडत विचार, कारण आता आम्ही जे एक एक नृत्याविष्कार बघत असतो ग्रुपवर आणि आता ती खूप म्हणजे शाळेत कधी आम्ही बघितलेले तिचे नृत्य, पण आता ती इतकी छान नृत्य करायला लागली, त्याच्या मागे अर्थात हात कोणाचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे की तुझा पहिला डान्स तो सुभाषजींनी जो बसवला तो कुठला आणि त्याची आठवण काय? आम्ही 1990 साली आमच्याच बिल्डिंगमध्ये 28B मध्ये, मी अभ्युदयनगर काळाचौकीलाच राहायचो दोघेही, तर 28B मध्ये आमच्या पूर्ण बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलांनी आणि मुलींनी डान्स केला होता. तर त्याच्यातलं गाणं होतं आली र गावची कृपा झाली, समथिंग लाईक दॅट. तर त्या गाण्यावरती आम्ही दोघांनी एकत्र डान्स केलेला. त्याच्यानंतर काय मी त्याला शिकवायला नाही गेले, तो मला शिकवायला नाही आला आणि त्याने माझं टॅलेंट ओळखलं, हिला काय तेवढंच जमतंय.
नमस्कार, मी पूर्वाश्रमीची आरती गणपत बारंगे आणि आत्ताची सौ सायली श्वेतेश जयतावकर. मी कन्सल्टंट म्हणून काम करते, लेबर कन्सल्टंट म्हणून. आणि मी तुमच्या बहुतेकांची मॉनिटर होते, एवढी ओळख पुरेशी आहे. मला त्याच अनुषंगाने विचारायचं आहे, आता पण तुम्ही आरतीची मॉनिटरगिरी बघितलीच असेल, शिवाय ती शाळेमध्ये पण किती छडी घेऊन उभी असायची आणि आपण सगळ्या तिच्या सूचना ऐकायचो. आता पण सगळेजण ऐकतायत, पालन करतायत. मला एक प्रश्न आहे की तू घरात पण मॉनिटर असता आणि तुझ्या सूचना छोटा मेंबर, ज्युनियर विद्यार्थी आणि सिनियर विद्यार्थी दोघंही जण ऐकतात का? एका विचारणं झालं म्हणजे माझे सासू सासरे पण ऐकतात, जेव्हापासून त्यांना कळलंय की मी मॉनिटर होते. ऑप्शनच नाही. आता मी इथे येते. माझं नाव झीनत उस्मान राजन आणि आता झीनत जावेद मालिक ऐरोलीला राहते. आणि काय बस हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत. एकाने मास्टर्स केलं आहे आणि आता एक सेकंड इयरला आहे, SYCS करतोय. आणि हजबंड पुण्याला असतात, त्यांचं वर्कशॉप आहे. बस मी एक हाऊसवाईफ आहे. जिल्ह्यात बोलते हाऊसवाईफ आहे, पण ती जशी होम मेकर आहे तशी होम बेकर सुद्धा आहे, कारण ती केक अतिशय सुंदर बनवते. मी आत्याची रश्मी चव्हाण, आधीची अरुंधती दत्तात्रय मोरे. मी 10वीची आठवण आली हॅलो, ती बोलली आताची रश्मी चव्हाण आणि अरुंधती दत्तात्रय मोरे. रश्मी नागराम चव्हाण काय बोलली? हे काय गणित आहे? सेंड ऑफचा फोटो आहे. त्यात प्रतिभा खेडेकर, मी आणि कविता कोठावळे आहे. आमच्या 10वीचा सेंड ऑफ होती, त्यावेळी काय आपले कॅमेरे वगैरे नव्हते, त्यामुळे आपल्या आंबेवाडीच्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन आम्ही फोटो काढला होता. ती एक आठवण आहे आमची. मोठी आठवण आहे पण ती दाखवायची बस. प्रपोज लेटर आहे पण ती दाखवायची नाही. वैशाली काशीनाथ धामापूरकर आणि आत्ताची वैशाली रवींद्र आचरे. पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग केलं आहे. आता आपण ॲज अ R&D इंजिनियर म्हणून काम करते सध्या. हां, म्हणजे तुम्ही पण आला तिथे त्या कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियावरून इथे आली नाही, तो माझा स्वार्थ आहे, कारण मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं, ते महत्त्वाचं आहे. मी आली ते महत्त्वाचं नाही, मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं, कारण तुम्ही तर सगळे एकमेकांना भेटला. मी हॅलो, मी स्वाती दत्ताराम राहते, काळाचौकीलाच राहते. मी गावामध्ये शॉप मध्ये कामाला आहे. हाऊस मेकर आहे. मी आताची मंजिरी राजन परब
आणि पूर्वीची सरला गोपीचंद रावराणे. मी ठाण्याला राहते. माझा जॉब BRCत आहे आणि मी वनिता नाना गावकर, आताची जान्हवी अभय वाडकर, हाऊसवाईफ. हॅलो, माझं नाव नीता चव्हाण आणि आताची रश्मी माने. मी ताडदेवमध्ये राहते. मी ट्युटर आहे, प्रायव्हेट ट्युशन्स घेते. थँक्यू. हॅलो, मी सौ सुनीता साईप्रभू पांगडे, गोवाश्रमीची सुनीता हरिभाऊ झोडगे. मी राहते नारायणगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ग्रामीण भागामध्ये 1998 सालापासून मी कार्यरत आहे. इथं मी पूर्वी प्रोफेसर म्हणून काम करत होते. आता सध्या मी प्रायव्हेट ट्युटर म्हणून काम करते. बऱ्याच जणींच्या मनामध्ये स्वप्न असतं की लग्न होऊन आपण मुंबईमध्ये किंवा वेगवेगळ्या सिटीजमध्ये जावं आणि तिथे राहावं. पण खरी गरज खरी तर ग्रामीण भागामध्ये आहे. आणि मी जेव्हा हा प्रवास सुरू केला उलटा, तेव्हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की मुंबईसारख्या शहरामधून ग्रामीण भागामध्ये का. पण हीच खरी काळाची गरज आहे की जी, आणि मला याचा अभिमान आहे की मी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. सो आय एम रिअली व्हेरी सॅटिस्फाईड. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो आम्ही. भीमाशंकर माझ्यापासून 70 किलोमीटरच आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत राहतो आम्ही. त्याचा आम्हाला अभिमान आहे. सो थँक्यू. मी मनीषा कृष्णकांत देशमुख, लालबाग इथे राहते आणि एक प्रायव्हेट ठिकाणी जॉब करते. आता आपण जरा मुलांच्या बाजूला येऊया. वाढ बघते संतोष कदम. माझं नाव संतोष गुजरात कदम. मी राहायला काउन्सिलच आहे आणि माझा व्यवसाय आहे डायरेक्ट कंपनीचा. माझं नाव संतोष गुजरात कदम, धार्मिक रोज नंबर 4. मी राहायला काळात आहे आणि माझी जाहिरात कंपनी आहे. तसंच मी इन्शुरन्स ॲडव्हान्स पण आहे. नमस्कार, मी भिवा राहुल, आत्ताचे दिवस राहुल. मी JM बक्षीमध्ये डॉक्युमेंटेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. काळ झोपल्याच राहतो. माझं नाव प्रल्हाद शेट्टी. मला हा जोक मारायचा होता पण ह्याने घेतला. मी युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये मी फायनान्स मॅनेजर म्हणून काम करतो आणि तर मी सिडनीला राहतो आणि आज तुम्हाला मी आपलं भेटायला आलो तिथे. किशोर सुधाकर पोद्दार, सध्या राहायला पनवेलमध्ये आणि मी भारत संचारमध्ये जॉब करतो. मी समीर कृष्णा नाईक, राहायला 21 मध्ये येते. सध्या मी आईला जॉब करतो. मी किरण शिंदे, सध्या राहायला प्रभादेमध्ये आहे. मी एक सेल्स प्रोफेशनल आहे आणि टाटा पॉवरमध्ये काम करतो आणि आपल्या शाळेची सुधारायचं मी केलं. दहावीला बोर्डाच्या परीक्षेला पण मी पुढे आणि तो मागे होता. 65. नाही मी कॉपी केली. तर तो हुशार होता आणि जे टॅलेंट होतं आमचं मागे पुढे बसायचं ते 5वी 6वी पासूनच होतं. म्हणजे मॅडमला कळायचं नाही पेपर कोण बघतोय कोणाचा. बरोबर. तो कसा दाखवायचा मी कसा बघायचा आणि मी दाखवायचं तो कसा बघायचा त्या दोघांनाच माहीत होतं. थोडी तिरके बघायचे. ओके, माझं नाव अभिजित शिर्के. मी किर्लोस्करमध्ये कामाला आहे ॲज अ रिजनल मॅनेजर
आणि मी राहतो सीवूड सुद्धा. दिलीप शिर्के. नमस्कार, माझं नाव दिलीप अनंत शिर्के. माझं शिक्षण MCOM LLB आणि FIIC झालेलं आहे आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये डिव्हिजनल मॅनेजर म्हणून मी काम पाहतो आणि मला समाजसेवेची आवड आहे. गेली 25 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतो. पण तुझ्या कुठल्या क्षेत्रात काम करतोस आणि कुठल्या संस्थेसाठी काम करतोस ते पण सांग. मी 2 संस्थेसाठी काम करतो. एक माझी गावची संस्था आहे, तिथे शाळा हा विषय आहे माझ्यासाठी, शिक्षण हा विषय आहे आणि सगळ्यात त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे 25 वर्ष जे मुंबईत काम करतो ते विद्यार्थी उत्कर्ष मंडळ म्हणून तुम्ही ऐकलं असेल, त्या संस्थेत गेले काम करतो. त्या संस्थेमध्ये जी माझी एंट्री झाली ती मुळात इयत्ता 7वी पासून एंट्री झाली आणि आज सगळ्यात मी काम करतो. 4थी पिढी तिथे काम करते. विद्यार्थ्यांना घडवणं, एक चांगली पिढी घडवणं त्या संस्थेचं काम आहे. अनेक पिढ्या तिथे घडवल्या जातात. विवेकानंद व्याख्यानमाला म्हणून तुम्ही ऐकली असेल. चांगले विचार देण्याची तिथे दिले जातात त्या व्यासपीठावरून आणि ते काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो. तिथे कुठल्याही निस्वार्थीपणे म्हणजे कुठलाही स्वार्थ तिथे नसतो किंवा कुणाचंही तिथे बंधन नसतं. स्वतःचे विचार तिथे मांडायचे असतात. काम कठीण आहे पण एक चांगलं आहे. सध्या रात्री अतिशय 4 तास चांगली झोप लागते. ऑफिसचं पण टेन्शन असतं. ऑफिस जवळ 8-9 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्येच असतो, पण दिवसाला 1 तास का होईना पण मी त्या संस्थेसाठी देतो. शनिवार माझ्या संस्थेसाठी असतो आणि अतिशय तारेवरची कसरत असतात. ती कशी करतो तर माझे इतर सगळे जे कार्यक्रम असतात, पिकनिकला जाणं किंवा इतर काही जे एंटरटेनमेंट ते सगळे मी कट केलेले आहेत ह्या आणि ते सगळे बॅलेन्सिंग मी करत असतो. म्हणजे घर, संस्था आणि माझा व्यवसाय. नाही सॉरी, ती कॉपी करू शकत नाही. माझं नाव प्रशांत दशरथ धिवंडेकर. मी बोरीला राहतो. मी महिंद्रा ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये IT मध्ये कामाला आहे. मला एक लहान मुलगा आहे जो 12 वर्षाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना भेटून करोड आनंद झाला. मी गणेश शंकर आचरेकर, 10वी रोल नंबर 1 म्हणजे पहिल्यापासून जेव्हा आलो तेव्हा रोल नंबर 1 होता माझा. सुदैवाने काय तो माझं कार्यक्षेत्र मी एव्हिएशनमध्ये आहे. जनरल मॅनेजर म्हणून काम करतो एका एअरलाईन्समध्ये गेली 25 वर्ष आणि सध्या मी पूर्वी सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा जबाबदारी म्हणा, ऑफकोर्स आय डू नॉट वॉन्ट टू डिस्क्लोज बट स्टील सगळेच बोलत आहेत तर मला सांगायला आनंद होईल. संगोपिता म्हणून एक आश्रम आहे बदलापूरला, काहींना माहिती असेल. मी त्याच्याशी असोसिएट आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सॅटर्डे संडे आमची फॅमिली तिकडे जाते. मतिमंद मुलांसाठी काम करते ती संस्था आणि बस तेवढंच सांगतो. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव अतुल पवार. चेंज नाही झालं तेच. मी गेली 25 वर्ष लंडनला असतो आणि मी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो आणि माझं क्रिकेट अजून चालू आहे. मी तिकडे लीगमध्ये खेळतो आणि समाजसेवा वगैरे काय करायला वेळ नाही मिळाला. अजून 32 वर्ष चालू आहे. नमस्कार, मी संदीप काळे. मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केली. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पहिला लालबाग मार्केटला राहत होतो, आता मी मुंबईला. नमस्कार, मी दिनेश शिवाजी नाईक. 10वी अ मध्ये मी होतो. सध्या मी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये काम करतो. सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ट्रेनिंग देण्याचं काम मी करतो. मी कोऑपरेटिव्ह एज्युकेशन ऑफिसर म्हणून काम करतो आणि सध्या माझी
प्रमोशन किंवा बदली ही सुद्धा मुंबईमध्ये, मी ठाणे मुंबई करून आता सध्या मुंबईत आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मंगेश भोईटे. मी सध्या पुणे एलिव्हेटर्स या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे आणि माझं राहण्याचं ठिकाण आहे सध्याचं ॲडवली, पूर्वीचं काळाचं. आता तिकडून सुरू करू. मी सुजाता समीर बोलतकर, आजची सुजाता कोसरेकर आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून आहे. आम्ही दोघी एकाच ऑफिसमध्ये आहोत. नमस्कार, मी जान्हवी मिलिंद नाईक, पूर्वाश्रमीची रेखा जगन्नाथ गोयंडे. मी कॅनरा बँकमध्ये सर्व्हिसला आहे. नमस्कार, मी पूर्वीची सुषमा पाडळकर, आताची सेरा कॉस्मॉस बँकेमध्ये क्रेडिट डिपार्टमेंटला कार्यरत आहे. मी अंजली साळुंके अगोदरची पूर्वाश्रमीची, आता अंजली पवार, मी ठाण्याला राहते. मी अगोदरची संगीता विष्णू पवार, आताची संगीता चौधरी, अभियोग बँकेत कामाला आहे, असिस्टंट मॅनेजर म्हणून. मी मृणाल हनुमंतराव शिंदे, आता मृणाल संजय यादव, मी बँकेत जॉब. मी दीपिका गोरे, त्याची मोंगाकर, दीपिका मोंगाकर, त्याचं हाऊस. हॅलो, वैशाली अजित कुलकर्णी, आर्टिस्ट वैशाली कुकडे आणि कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि ॲज अ ग्राफिक डिझायनर मी कार्यरत आहे. मी अश्विनी सावर्डेकर, आत्ताची अश्विनी जाधव आणि मी खारला राहते आणि माझ्या आणि माझ्या मिस्टरांची सॉफ्टवेअर कंपनी आहे, तिथे आम्ही दोघं डायरेक्टर आहोत आणि मी तिथे फायनान्स करते. माझं नाव प्रशांत नामदेव परकर. मी पूर्वी कलिदासवाडीमध्ये राहायचो, आता अंधेरीला राहतो आणि न्यूली आयशोरस कंपनीमध्ये मी मार्केटिंग ऑफिसर आहे आणि मार्चमध्ये मला 30% कंप्लीट झाली. मी बायराम शेला, सध्या चोळीला राहतो. BRCला मी जॉब करतो. संतोष भोसले, राहायला सध्या पारसी कॉलनी दादा अँड मी सध्या सेल्सफोर्स नावाच्या प्रॉडक्ट कंपनीमध्ये आय सर्व्हिसेस बिझनेस प्रॉडक्ट. हॅलो फ्रेंड्स, मी सुरेश कोठावदे, आता राहायला नवी मुंबईला आहे. मी मर्क लाईफ सायन्स म्हणून जर्मन बेस्ड कंपनी आहे, मी सध्या काम करतो. मी सुरेंद्र राणे, मी सध्या अमेरिकेला असतो. मी 20 वर्ष तिथे आहे. पूर्वी राबवला राहत होतो, आता तिथे आहे. ह्युमन कम्युनिकेशन्स म्हणून टेलिकॉम कंपनी आहे, तिथे मी डिरेक्टर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून काम करतो. नमस्कार, मी संतोष जगन्नाथ राणे, वडीला माझं शॉप आहे, BR गावी मार्केट. मी विनोद यशवंत राणे, मी आता कंपनीत आम्हाला एक VRS घेतली आणि आता मी इंटिरियर डेकोरेटरचं काम करतो. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं नाव विजय नरेश आहे. पूर्वी चिवडीला राहिला होतो, आता लालबाग गणेश गल्लीमध्ये राहिला आहे आणि बेस्टच्या अभियांत्रिकी विभागामध्ये ॲज अ पर्यवेक्षक म्हणून मी जॉब करतो. नमस्कार, मी सुनील नारायण चव्हाण, राहायला पूर्वी डॉक्टर कंपाऊंड चिंचपोटी इथे होतो. आता मी ठाण्याला 2007 पासून शिफ्ट झालो आणि मी ॲज अ प्रोफेशन इंजिनिअरिंग फर्ममध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करतो. अमेरिकेला ऑफिस आहे, वर्ली पार्सन्स म्हणून. आणि बाकी छंद म्हणाल तर हेच लिहायचे छंद खूप आहे आणि या पुस्तकाने खूप संधी दिली, बऱ्याच आठवणी जमा करता आल्या. या पुस्तकातील लेख बरेच वेगवेगळ्या जॉनरचे लेख आहेत, ते कृपया सगळ्यांनी वाचा. सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत, खूप कविता आहेत छान छान. तर सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि
अजून पुढचा पूर्ण दिवस आहे, सगळ्यांनी एन्जॉय करूया. थँक्यू. सुनीलची अजून एक खासियत आहे, सुनील मॅरेथॉन धावतो. त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला जाणून गेलं. फिटनेस आता आपल्याला माहिती आहे गाव आहे, फिटनेस किती महत्त्वाचं आहे आणि तो मॅरेथॉन धावतो. काही 2-3 मागच्या मॅरेथॉनबद्दल मॅरेथॉन बद्दल बोलायचं तर अशी सुरुवात झाली. आपण डॉक्टर कंपाऊंडमध्ये लालबागमध्ये आणि सकाळी पण सगळ्या मुलांनी इथे क्रिकेट वगैरे खेळले. ठाण्याला गेल्यापासून माझी थोडी घुसमट होत होती, म्हणजे काय करायचं, फिजिकल ॲक्टिव्हिटी काय, आणि तसं फ्रेंड सर्कल पण नाही. मग सगळ्यात सोपा उपाय जर बाहेर बघितलं तर सगळेजण काही मॅरेथॉन इव्हेंट्स होत आहेत. मग असं एकदा पार्टिसिपेट केलं आणि ती 5 किलोमीटरने सुरुवात केली होती आणि यावर्षी मी 35 किलोमीटर लोणावळ्याला एक मॅरेथॉन. फुल मॅरेथॉन ॲक्च्युली जी असते ती 45 किलोमीटरची असते. ती करायची होती पण ती अजून जमलेली नाही. आणि यावर्षी 50वं आपलं वर्ष आहे सगळ्यांचं, तर त्यानिमित्ताने मी लोणावळ्याला एक 50 किलोमीटरची मॅरेथॉन प्लॅन करतोय 2026 फेब्रुवारीमध्ये. धावणं म्हणजे आपण जसं हे रनिंग करतो तसं नाही, अगदीच ते कमी किलोमीटर म्हणजे 8 मीटर 1 किलोमीटर वगैरे, साधारण आपण 10-12 मीटर चालू शकतो. ते 8-10 मिनिट कन्सिस्टंट एवढं मोठं डिस्टन्स धावणं हेच थोडंसं चॅलेंज असतं. पण ते मजा येते, आपला फिटनेस पण राहतो आणि हे थोडं सगळं. तुम्हाला सगळ्यांना भेटून बघून फार छान वाटलं. मुली सगळ्या समजल्या, मुलं कुठलीच नाही समजली, फक्त अमरावतीत समजली थोडी. बाकीची मला काही माहिती नाहीये. तुम्ही आठवत तरी द्याल, काय आठवलं तर छान वाटतं सगळ्यांना भेटून. आणि आज मला सर्वात जास्त आनंद झालाय, खूप वर्षांनी मला एवढे सगळे फ्रेंड एकाच दिवशी भेटले. थँक्यू सो मच. सगळ्यांनी आपल्या अगोदरची नावं, मला नाही वाटत की काही अगोदर फुले घेतली असतील. ही अगोदरची माधुरी सुनीता शिवाजी पिवळे आणि आताची माधुरी प्रतिकांत साडे. मला तर वाटतं मुलींनी आपलं अगोदरचं नाव खूप वर्षांनी घेतलं असेल. म्हणजे जवळजवळ म्हणजे आई वडिलांची नावं अशी पुस्तकशी होऊन जातात. पण आता मला असं वाटतं की सगळ्या जणांनी आपली अगोदरची नावं घेतलेली. बरोबर आहे की मी पुण्यामध्ये असते. मी असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहे पोलीस आयुक्तालय. कोणाला काहीही गरज असल्यास पुण्यामध्ये कधीही मला कॉल करा. मी शैलजा यशवंत माळके, आताची पूजा सुशील भोसले. मी विनिमेंच्या सॅलरीमध्ये कामाला आहे. आमची कंपनी फायर फायटिंग सिस्टम इन्स्टॉल करते. मी प्रमिला काशीनाथ तांडेल, आताची प्रमिला सुशांत भगत. मी स्टेट जीएसटी मध्ये ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून काम करते माझगावला. स्टेट जीएसटी ऑफिस आहे, टॅक्स डिपार्टमेंट आहे. कुणालाही काही मदत करायची असेल तर मी करू शकते. सध्या ॲडिशनल ऑफिसला फोन केला तर घे हा, म्हणजे कोणाला मदत करायची पाहिजे असेल स्टेट जीएसटी मध्ये मी कामाला आहे.
जवळ घेऊन नमस्कार, मी पूर्वीची रोहिणी शांताराम नांद्रेकर आणि आत्ताची संजना फिल्म महाडी. मी पुण्याला असते. एज्युकेशन वाईज मी MBA बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये केलं आहे आणि आता मी ॲज अ ग्रुप मॅनेजर एडॉस IT मध्ये करते. नमस्कार, मी पूर्वीची प्रिया मधुकर बोडके आणि आत्ताची गायत्री चंद्रशेखर शिंदे. मी MSc इन बायोकेमिस्ट्री केले आणि मी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये टेक्निकल ऑफिसर आहे. माझं पूर्ण काम रिसर्चवर आहे. आणि ICMR-मध्ये तुम्हाला माहिती असेल कोवॅक्सिन, प्रियाला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आपल्या सगळ्यांमध्ये प्रियाचं फील्ड जरा वेगळं आहे, रिसर्च डिपार्टमेंट. तर प्रिया म्हणजे कोणाला तू कशी, तुला कसा विचार सुचला की आपण रिसर्चमध्ये जावं किंवा तू काय त्याच्यासाठी मेहनत केलीस? तसं म्हणायला गेलं तर पूर्वीपासून मला सायन्सबद्दल ओढा होता आणि घरीही मला योग्य मार्गदर्शन मिळालं. आणि त्याच्यानंतर मी आफ्टर बॅचलर ऑफ सायन्स केल्यानंतर योगायोगाने मला रिसर्चमध्ये जो इंटरेस्ट होता तो मला इथे करेला NIRF-CHला जॉब मिळाला. त्याच्यानंतर मी माझं MSc इन बायोकेमिस्ट्री परस्यू केलं. त्याच्यामध्ये आपण इनफर्टिलिटीचा एक इश्यू असतो लेडीजना, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. त्याच्यावर मी एक ॲनिमल मॉडेल तयार केलं, माऊस मॉडेल. आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या जनरेशनचं जे लाईफस्टाईल चेंजेस असतात त्याच्यामुळे बऱ्याच मुली प्री प्युबर्टल मेन्स्ट्रुएशन किंवा ह्या गोष्टीला फेस करतात. तर व्हॉट आर द कॉजेस आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन और ट्रान्सलेशनल काही भाग करू शकतो का, हे त्याच्यामध्ये मी अभ्यास करत आहे. सो माझा अभ्यास आणि प्रेझेंटेशन काही सुटलेलं नाही आहे. आणि बरेचसे 3-4 प्रोजेक्ट जे आहेत माझे ते डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी यांच्याकडून फंडेड प्रोजेक्ट जे मी एक्स्ट्रा फंडिंग मिळवलेलं आहे आणि त्याच्यावर काम चालू आहे. तर कोणाला इनफर्टिलिटी रिलेटेड काही इश्यूज असेल, तुम्हाला कोणाला गायडन्स कोणाला द्यायचा असेल तर तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो जिथे तुम्ही IVF-साठी किंवा कुठे काही तुम्हाला सपोर्ट हवा असेल तर ते मी तुम्हाला सांगू शकते. थँक्यू. माझी जन्मभूमी कुमारी नीता निवृत्ती जाधव, कर्मभूमी सौनीता अतुल घाग. मी गेली 25 वर्ष सिनियर फार्मासिस्ट म्हणून एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता सध्या मी भाटिया हॉस्पिटलचं परचेस पाहते, परचेस ऑफिसर ॲज अ म्हणून. त्यानंतर मी माझ्याबरोबर शाळेची आठवण अशी काही काढलेली नाही आहे, पण मी जिथे जाईल तिथे मनामनात तनातनात माझी शाळा आणि त्याबद्दलचं माझं अलौकिक प्रेम हे माझं कायम असेल शेवटच्या श्वासापर्यंत. धन्यवाद. मी गौरी पूर्वीची सुनीता शंकर बांधे. मी माझगावमध्ये आता सध्या राहते. माझं घर छोटंसं घर आहे, त्या घरामध्ये मी माझ्या कुटुंबाला सांभाळते. त्याबरोबर मी म्हणजे एज्युकेशन पूर्वी तर मी कामाला जायची ऑफिसमध्ये, पण नंतर काही पर्सनल कारणामुळे मी जॉब सोडला आणि आता सध्या मी प्रायव्हेट ट्युशन घेते मुलांचं. आणि जरी सुनीता बोलली की माझं छोटंसं घर आहे, पण तिचं मन खूप मोठं आहे. आपल्या घरासाठी मी पूर्वीची संगीता शांताराम कोठावडे, आत्ताची रेणू श्रीरंग बडवे. मी हाऊसवाईफ आहे. मी पूर्वीची पौर्णिमा भिवून, आताची डॉक्टर पौर्णिमा पाटील. मी स्पेशलायझेशन केलं आहे डर्मॅटॉलॉजी. मला पूर्णिमाबद्दल पण सांगावंसं वाटेल की पूर्णिमा होमिओपॅथीची डॉक्टर आहे आणि ती प्रोडक्ट पण ती इंट्रोड्यूस केलेले आहे. तर थोडंसं दोन मिनिट मला. मी काही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स बनवते. स्वतःचं युनिट आहे रिलेटेड टू स्किन अँड हेअर प्रोडक्ट्स, विच आर केमिकल फ्री
आणि सेफ टू यूज. आम्हाला 50 नंतर खूप उपयोग गरज आहे. कॉन्टॅक्ट करा मी. शाळेला 20% डिस्काउंट. 50% डिस्काउंट. नमस्कार, मी पूर्वीची विजया शांताराम जाधव, आताची सौ स्वामिनी सुभाष भालेकर. मी गेले 22 वर्ष एका प्रायव्हेट फर्ममध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि मी आता सध्या सायन्सला राहते. धन्यवाद. माझं शाळेचं नाव दयाराम आणि आता लग्नानंतरचं जयश्री प्रवीण पाडेकर. मी दादरला राहते आणि त्याच्यामध्ये आपला आरेचा स्टॉल आहे. जवळजवळ 18-19 वर्ष मी सांभाळते आणि माझी 2 मुलं एक BMC मध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि दुसरा मुलगा माझा पायलट आहे. अभिनंदन. आता पहिला नंबर आला ना, सगळ्यात पहिला तू केलं. नमस्कार, माझं वैशालीचं नाव वैशाली वसंत चव्हाण आणि आताचं नाव विशाली विनोदराज. मी हाऊसवाईफ आहे. मी पूर्वीची अपर्णा विनोशंकर काय आणि आताची अपर्णा संजय आणि मी होमिका. नमस्कार, मी पूर्वीची वंदना मुलाची काढते आणि आताची वंदना संदीप निगम. माझं ॲक्च्युली शाळेचं असोसिएशन 7वी नंतरचं आहे. ते मी त्या साईडला ओळखत नाही जास्त आणि फारच दंगा चाललाय सगळं. त्या साईडला मी फारच सिन्सिअर आहे. सांगायचं मी 10 वर्ष युरोपला होते. माझं एम.कॉम आणि PhD मी मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूटमधून केलेलं आहे आणि आल्यानंतर मी ब्रेक घेऊन आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून असोसिएटेड आहे आणि संशोधनामध्येच माझंही काम PhD आणि एम.कॉम स्टुडंटला मी गाईड करते. तर मला ॲक्च्युली या प्रोजेक्टशी असोसिएट व्हायला आवडेल. तर काही माझे प्रोजेक्ट त्यांच्या ग्रुपमध्ये आहेत. हे विक्रांत भोर म्हणून आहे, त्यांच्याबरोबर माझे प्रोजेक्ट चालू आहे. तर आपण नक्कीच त्याच्यावर बोलूया. थँक्यू. आणि मला अजून एक सांगावं वाटेल की असं म्हणतात ना, आपल्याला म्हण होती ना, कानामागून आली आणि तिकड झाली, तशी 6वीला आली आणि नंतर पहिला नंबर कधीच सोडला नाही. हॅलो, मी आत्ताची मी पूर्वीची उज्ज्वला बोल, आत्ताची उज्ज्वला गेमकर होते. मी SVKच्या मिठीबाई कॉलेजमध्ये गणिताची प्राध्यापक म्हणून काम करते आहे. मी मारुती धुमाळ आलीची आणि मला ती ओळख माझी जास्त महत्त्वाची वाटते कारण मला माझ्या आईवडिलांचा नेहमीच अनुभव अभिमान आहे. पण आताच मी लग्न नांदेडकर आणि मी होमिओपॅथी प्रॅक्टिशनर आहे. हॅलो, मी पूर्वीची रेवती अशोक कल्पे, आताची रेवती अनिल जाधव. बऱ्याच जणांची मी तक्रार ऐकली की शाळेत कधी तुला बघितलं नाही. मी नव्हतेच कधी शाळेत. खरी गोष्ट अशी आहे की माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीण कायम माझ्या वॉचवर असायची काय करते, त्यामुळे मला गपचूप बसावं लागायचं. तर बऱ्याचशा गोष्टी कविता लिहिणं, सूत्रसंचालन वगैरे हे सगळं मी आत्ता एक 12-15 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि ऑल क्रेडिट गोज टू माय हजबंड. पूर्वी इतक्या बंधनामध्ये मी वाढली होती. आपल्या पूर्वीचा जो काळ होता त्यातून राहणं गणेश गल्ली म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कशा वातावरणात मी वाढली. खाली मान घालून जायचं आणि खाली मान घालून यायचं. कॉलेजची ऍडमिशन सुद्धा MD-ला याकरता झाली की चालत यायचं आणि चालत यायचं. हो. तर शिक्षणामध्ये मी कधीच पुढे नव्हते. मधला बेस, मागचाही नाही आणि पुढचाही नाही. त्यामुळे फर्स्ट क्लास, फक्त फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन वगैरे नाही. सो माझं खरं ॲक्च्युली मी कॉमर्सला गेल्यावर मला बरंच काही आपण ह्यात करू शकतो असं समजलं. त्यामुळे मी CA कोर्सला ॲडमिशन घेतली. इंटर CA केलं. फायनलला एक अटेम्प्ट दिला पण थोडं फायनान्शियल क्रायसिस झाल्यामुळे मला तो सोडावा लागला प्रयत्न. सो जॉबला लागल्यावर मी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला युनिव्हर्सिटीचा. त्यानंतर KC कॉलेजमधून एक्झिमचा डिप्लोमा केला. तिथे गोल्ड मेडलिस्ट आहे मी.
नंबर 1. आणि त्यानंतरही माझ्या फील्डशी संबंधित अकाउंट्स म्हणा, कॉस्टिंग, टॅक्स जे काय असेल ते त्याच्यामध्ये मिळेल ते सेमिनार, मिळेल ते वर्कशॉप्स मी अटेंड करते. सो प्रोफेशनल एक्सपिरियन्स घेण्यात मी नेहमीच रेडी असते. आणि कविता करायला खरंच पहिल्यापासून खूप आवडत होतं, फक्त त्या कविता गुपचूप होत होत्या. आता जरा प्रकाशित होत आहे म्हणून खरंच अभिमान वाटतोय. आणि यात माझ्या मित्र-मैत्रिणींचा खूप वाटा आहे, कारण त्यांनी खूप सपोर्ट केला. आजही या ॲक्च्युली मंचावर मला संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभार मानते सगळ्यांचे. थँक्यू. माझं नाव संदीप जगन्नाथ शेलार. मी प्रोडक्शन डिझायनर आहे आणि मला 3 नॅशनल अवॉर्ड मिळाले. मी आता सध्या एक फिल्म करतो. मी कोकणी फिल्म केली, तिला 4 वर्ष मी काम करत होतो त्याच्यावरती. आणि आता एक बदली म्हणून फिल्म केली आहे, त्याच्यावरती मी 2 वर्ष काम करत होतो. आणि आता मी गावचं एक देऊळ बांधलं, ते बिना सिमेंटचं, म्हणजे कापूर, गुळ आणि शेणखत या गोष्टीवरून मी ते अंडरग्राऊंड 5 वर्ष ते देऊळ बनवत होतो. आणि ते पूर्ण म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे गावाचं नाव आहे देवरू. नमस्कार, माझं नाव अमर प्रभाकर देसाई. शाळेतच संगीताचं गाणं मिळालं पहिलंच. वडिलांचा आदेश असल्यामुळे घरात गाणी चालायची नुसती. आणि ह्या स्टेजवर जो आपण प्रोग्राम करतो त्या स्टेजवर पहिला आम्ही दोघांनी स्वयं श्रीराम प्रभू ऐकते त्याच्यानंतर शाळा कॉलेज झाल्यानंतर शाळेने आम्हाला दोघांनी बोलवलं होतं की तुम्ही म्हणजे शाळेत तेवढं एज्युकेशनली तेवढे आम्ही स्ट्रॉंग नव्हतो. पुढे मागे बसेल म्हणून पास होईल. पण शाळेने आमच्या शाळेचं लेटर शाळेने आमच्या ह्या स्टेजवर सत्कार केला, तर नवीन हॉल बांधलं होतं. आम्हाला स्पेशली बोलवलं की तुम्ही मॉरिशसला जाऊन आले, कसं वाटलं, काय वाटलं. आम्ही तेव्हा पण सांगितलं होतं की आमच्या शाळेमुळे आम्हाला संगीताने साथ दिली की संगीत इकडे वाजवा का. आणि स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं पहिलं. नंतर ते शक्य नाही झालं, कारण घरी म्युझिकच होतं. सकाळी 11 वाजता चहा प्यायला म्युझिक वाजवायचं, कीबोर्डवर बसायचं, रात्री 11ला पॅकअप. तर विश्राम मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सुखविंदरकडे मी 23 वर्ष काम केलं. 23 ते 24 वर्ष. 24 वर्ष. आणि सुखविंदर बरोबर पण जग फिरलो. तर असिस्टंट केलं, हल्ला बोल, ब्लॅक अँड व्हाईट, फक्तचरित्र त्या पिक्चरमध्ये मी असिस्ट केलं. थँक्स. आणि नंतर कंपोजिंगकडे वळलो, स्वतःची म्युझिक करण्याची सुरुवात केली. तर संभाजी पिक्चर आला होता आमचा, तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. त्याच्यानंतर मग आता 26 नोव्हेंबर असे मिळून मी 20 ते 22 पिक्चर केले. हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी या सगळ्या लँग्वेजची केलं. फक्त साऊथ राहिलं. आणि जेव्हा जेव्हा आपल्या ग्रुपवर कुठली गोष्ट येते तर असं वाटतं हां लालबाग काळा जो केला आपल्या लोकांना. शाळेत पहिला परफॉर्मन्स आणि चिंचोली मंडळात पण परफॉर्मन्स केला. तिथपासून ती चित्र मिळाली की नाही. आपण मोदींच्या शोमध्ये मी कॅमेराला वाजवतो, स्टेजवर मी एकटा कीबोर्डला आणि सुखविंदर गायला होता. ते सुखविंदर माझ्याकडे आला, मग हात वकील आपल्या क्या लालबाग का राजा है, स्वामी है, 50,000 लोक होती स्टेजवर. यूट्यूबला व्हिडिओ आहे. मी सुरू केलं, अमर सुनाई नाही केलं. आमचं टॉपिक होतं, रेकॉर्डिंगचं सांगितलं, अगर उसको सुनाई दिया मुझे सुनाई नहीं दिया तो हमारा कम्युनिकेशन होगा नहीं. अरे अमर मेरे भाई ने स्नैपर्स कर दिया, वो मेरे को अलाउ नहीं कर रहे, वो कुछ नहीं माना. हमको दोनों को सुनाई देना चाहिए, कुछ भी करो. म्हणजे ही जिद्द आहे की आमच्या लालबाग परळ आणि काळाचौकडे दिलेली आहे. आणि शाळेत आम्हाला भरपूर दिलं. आम्ही स्पोर्ट्समध्ये डबल धावायचो.
त्याच्यानंतर शाळा सुट्टी द्यायची किंवा आम्हाला मी धावणार आहे, चला चला सगळ्यांनी बघूया. शाळेच्या थ्रू मी ॲथलेटिक्समध्ये 400 मीटरमध्ये गेलो होतो, तिथे पण प्राईज मिळाला. आता मुलांनी माझ्या मुलाला लास्ट इयरला इंजिनिअरिंगला 9.5 ॲव्हरेज प्रत्येक वर्षी. डिप्लोमा इन पियानो ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनचा. ही गंधर्वची एक्झाम दिली 4थी गंधर्व आणि मुलगी वेस्टर्न पॉईंटवरती इंग्लंडमध्ये होती. आणि घरात म्युझिकचंच मागवलं, त्याच्यामुळे म्युझिकमध्ये गाणं आवडतं आणि मित्रांबरोबर फिरायला गप्पा मारायला आवडतं. सर्वांना नमस्कार. माझं नाव अमित प्रभाकर देसाई. खास करून माझ्या शाळेबद्दल एक गोष्ट मला सांगायची वाटते, जी सर्वांना माहिती असायला पाहिजे. माझी ही तिसरी पिढी शाळेमध्ये शिकलेली आहे आमच्यापासूनची. आजी, माझी मामा, मावशी, माझी आई, म्हणजे आमच्या प्रिन्सिपल आणि आमच्या सगळ्या मॅडम होत्या त्या शाळेच्या, त्या सगळ्या आमच्यावरती वाच ठेवून होत्या. 1ली ते 5वी अभ्यास करतात की नाही, त्याच्यामुळे 1ली ते 5वी खूपच चांगला अभ्यास झाला. त्याच्यानंतर 5वीपासून ॲथलेटिक्समध्ये आम्ही शाळेमध्ये जसं ॲक्टिव्ह होतो. तर तो किस्सा मी वॉबद्दल घडलेला आहे, तो तुम्ही सगळ्यांनी वाचावा. आणि माझा म्युझिकचा प्रवास हा पंचमदांपासून सुरू झाला. 1992ला लग्न झालेली होती, तेव्हा दादाने मला सांगितलं चला आपल्याला जायचं आहे, त्याची लिस्ट घ्यायची. खूप अविस्मरणीय किस्सा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर मला माहीत नव्हतं कोणाकडे घेऊन चालले. दादा मामाने सगळ्यांकडे दादा स्वतः जायचे लिस्ट घ्यायला. ओबेरा हॉटेलमध्ये शो होता. तर पंचमदांचा घरी आम्हाला लक्ष्मीजींनी पाठवलेलं. लक्ष्मीजी आणि दादा हे बेस्ट फ्रेंड. आपल्या लालबागचा व्हिनस टेलर माहिती आहे, त्याच्या बाजूला पानवाला होता. त्याच्याकडून दादा लक्ष्मीजींचा पान स्पेशल घेऊन मेहबूब स्टुडिओला जायचे लक्ष्मीजींना भेटायला. तर लक्ष्मीजींचे शो आम्ही रेग्युलर करायचो. आणि गुंजन ऑर्केस्ट्रा, आम्ही म्हणजे आमची ओळख म्हणजे गुंजन ऑर्केस्ट्रा. तर दादा नेहमी लक्ष्मीजींच्या एकदम खास. तर लक्ष्मीजींनी पंचमदाला सांगितलं की माझा बेस्ट फ्रेंड आहे, त्याचा बँड कर. तर त्या बँडची लिस्ट म्हणून आम्ही लिस्ट घ्यायला गेलो. मला माहिती नाही काय, तर लिस्ट घेतली. त्याची कॅसेट बनवायचं नाव तुमच्याकडे असेल. लिस्ट पहिली ती कॅसेट यायची छोटी, त्याच्यात गाडी भरायची. ती रिहर्सल झाली, ते रिहर्सल करून पहिला शो होता पंचमदांचा ओबेरा हॉटेलला. म्युझिशियन आमचे 4 कीबोर्ड प्लेयर, इंडस्ट्रीचे दिग्गज कीबोर्ड प्लेयर. नितीन संगम आताचे मोठे रिदमिस्ट आहेत, मी फेसबुकवर बघाय. जवळजवळ 22 लोकांचा ग्रुप. पहिला परफॉर्मन्स होता दुसरा उत्तूपचा, दुसरा परफॉर्मन्स होता गुंजनचा. त्याच्यात अमित कुमारची बायको रिमा, सुरेश भोसले सगळं. त्या शोमध्ये मी ड्रम शिकत असताना मला सांगितलं पंचमदाने ड्रमवरती जाऊन बस. आणि तिथून माझा म्युझिकचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर मी CMAचं A ग्रेड ड्रमर म्हणून परीक्षा दिली, त्याच्यात A ग्रेड मिळाली. त्याच्यानंतर आदेश श्रीवास्तव, सुरेश सोनी म्हणजे रिदम किंग लक्ष्मीकांत प्यारेलालचं. त्यांच्याकडे आदर्श श्रीवास्तवकडे मी जवळजवळ नाही बोलले तरी 15 शो केले त्यांच्यावर. माझा फर्स्ट प्लेबॅक सिंगरचा शो अनुराधा पडवा नागपूर स्टेडियम. त्याच्यानंतर मग प्रशांत किसकर, सुरेश वाडकर, सुरेश भोसले आणि दोघांनी प्रत्येक सिंगरबरोबर वाजवलं. 2004मध्ये लग्न झाल्या हनीमून अर्ध्यावर सोडून शतीनिमित्त शो आला गेला. ती पण बायकोच्या परमिशन. शतीनिमित्त शो आला काय करू जयपूरला. विषय घरी एक होती गोलमाल पिक्चर सारखं असं म्हणजे काय तसा प्रकार टिकवली आहे काढण्यासाठी. निश्चित राज असा आहे की प्रभाकर देसाईची आठवण आहे खास आणि मी विषयाचे आणि मुलगा मी विषय सर्वप्रथम मी या जे आयोजन आहे आपल्या सर्व लोकांचे त्यांचे मी आभार मानत आहे की एवढा सुंदर प्रोग्राम ठेवला आहे. आणि महेश, आरती, ही सर्व लोक पोटार आहे, या सर्व लोकांनी कोटवळे या सर्व लोकांनी अतिशय मेहनत करून 2 मिनिटं साहेब आम्हाला 2 मिनिटं बोलायची सांगितलं. या सर्व ज्योती वगैरे या सर्व मंडळींनी
अतिशय मेहनत करून दिनेश जाधव आणि माझ्या बालपणाचा मित्र आहे. आता वयचं नाव देतं, कोणी नाव नाही परत नाव राहिलं असेल तर. आणि आपले जे फोटोग्राफर आहेत आणि व्हिडिओ शूटिंगवाले यांचे देखील आभार. आणि वेळात वेळ काढून सर्व मंडळी हजर राहिले त्यांचे देखील मी सर्वांचे आभार मानत आहे. तुम्ही अतिशय सुंदर असा प्रोग्राम ठेवला. आणि आम्ही क ड वाली मंडळी मागे होतो तुमचे. आम्ही स्टार्टिंग पासून अ मधली मंडळी आहेत त्यांचे आम्ही मी तरी स्वतः माहित नाही पण मी सर तुम्हाला आदर्श मानायचो. मी बोललो ह्यांचा आपल्या दिनेशचा मी एक किस्सा पण मी एकदा पाठवलेला. दिनेशचा मिळून मला पण हुशार व्हायचं आहे. मी दिनेशच्या बाजूला बसला झाला. माझ्यामुळे मग यांनी किस्सा पण सांगितला. माझ्यामुळे त्यांनी मार खाल्लेला. माझ्यामुळे बरेच मंडळी मार खाल्लेला आहे. माझं नाव अजित मोगल. मी एका म्हणजे राजकीय पक्षांची कामं करतो आणि मी कुठल्या कंपनीत काम आहे. कंपन्या आमच्याकडे येतात कामं घेऊन. ही आमची ओळख आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांची ओळख राहिली आहे त्यांनी प्लीज शॉर्ट मध्ये पटापट आपली एक ओळख करून द्या. धन्यवाद. माझं नाव आनंद बगाशी कदम आणि राहायला लालबागला आणि जन्म लालबागचाच आहे आणि अजूनही लालबागलाच राहतो. वडिलांचं निधन झालं दहीहंडीला. आई माझ्याबरोबर असते. मी आईबरोबर राहतो. माझी पत्नी एक मुलगी 14 वर्षांनी मुलगी झाली. पहिली ते 7वी डॉन बॉस्कोमध्ये होतो. बृहन्मुंबई महानगरपालिका पेरू कंपन आणि 8वी ते 10वी आपलं छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेमध्ये. 12वी 11वी मी त्याच्यानंतर आम्ही कोणाला गेलं सिद्धार्थ विद्यालयामध्ये. आणि फक्त विचारता भागापासून जसं अजितनी सांगितलं खरं आहे. अ डिव्हिजनचे सर्व पुढे बसले होते आणि आम्ही ब आणि क वाले आहे. पण असं काही नाही आहे कारण सॉफ्टवेअरमध्ये जे सांगायचं आहे की बरोबर. आणि जॉबमध्ये मी कस्टम क्लिअरन्समध्ये जे आपलं भारत पेट्रोलियम इंडियन ऑइलचं LPG गॅस येते ते वेसल्स आम्ही क्लिअरन्स करतो. तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजलं जाते किंवा काही ठिकाणी LPG ज्या तुमच्या गॅसवर गाड्या चालतात ते आम्ही क्लिअरन्स करून देतो. आणि हॉबीजमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मी 10 वर्ष विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं लालबागमध्ये. पहिलं जेव्हा टाळा वाजवा आणि मी स्वतः केलेलं 10 वर्ष. पहिली 5 वर्ष राष्ट्रवादी पक्षाकडनं मी केलं. त्यानंतर शिवसेना सुधीर भाऊ साळवी लालबागच्या राजाचे मानद सचिव त्यांच्या आधाराबद्दल पुण्याचं 5 वर्ष मी विशेष कार्यकारी अधिकारीचं काम केलं. आणि हा मित्र बरोबर भेटला आणि खरोखर संगीताच्या मनापासून आभार आहे संगीतामुळे. कारण माझं आजचं बिझी शेड्यूल होतं. कस्टमचं काम चालू असताना सुद्धा माझ्या इमारतीची पिकनिक आहे आज. आम्ही चिंतामणी चषकचं बिलिंग केलं होतं तर मी मॅनेज केलं होतं आजचा संपूर्ण माझ्या पिकनिकचा इव्हेंट. पण तिचा शब्द होता की सगळे मित्रमंडळ मिळाले आणि खरं तर राहून गेलं. हा घाट तर पहिल्यापासून कसा आहे तसा. पण माझ्यासोबत जे जवळजवळ 8 ते 10 मित्र आज फक्त एक छोटासा किस्सा. राजू माझ्याबरोबर 8 ते 10 मित्र आज दिवंगत आहेत. ते माझ्यामध्ये नाही आहे. खरं तर माझ्या 8 ते 10 मित्र आज दिवंगत आहेत. ते माझ्यामध्ये नाही आहेत. मला वाटते 8वी 9वी आणि 10वी क डिव्हिजनमध्ये होते लांजेगावपासून सर्व. आणि खरोखर जेव्हा ग्रुपवर जेव्हा आपण नाव टाकली तर मला खरोखर बरं वाटलं कारण ती मोठी श्रद्धांजली आहे आपल्या सर्वांना. धन्यवाद. पुढील धन्यवाद सर्वांचे. डायलॉग विसरला. मुली तिथे उभे आहेत आणि आपल्याला एक लवकरात फोटो काढून आम्हाला तुम्हाला ती आठवण द्यायची आहे. प्लीज लवकरात लवकर आपल्याला
माझं नाव विजय विलास पवार सगळ्यांना ओळखते आणि 26 मी लीलावती हॉस्पिटलला आहे. एक प्रश्न विचारायचा आहे. एवढं नाही बोलायचं. मी संतोष लाल मी रिलायन्स मध्ये काम करतो. आमच्या वर्गमित्र आहे कमतला बरोबर वा 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 नमस्कार सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा आणि आयोजकांचा पूर्ण आभार. माझं नाव राजूलाल भावरिकर राहायला आजही भोडकपूर कर्मभूमी काळा चौकी आणि सगळ्यांचे आभार. धन्यवाद. नमस्कार माझं नाव संदेश शेट्टी मी व्यवसायाला शेतकरी आहे आणि राहायला आपल्याकडे असतो. हॅलो मी वासुदेव राऊत भाविकर मी प्रोफेशनली आर्ट डायरेक्टर आहे आणि छंद शेतकरी आहे. माझं नाव मी आशुतोष स्वतःची गावकर ते राहायला विलीनगरमध्ये होतो. आयडी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आज मी सोडली मधून काही जणांना भेटलो होतो. आपल्या व्यवसायाला भेटलो आता मी राहायला सिल्वासाला असतो. सिल्वासाला एक ट्रान्सफॉर्मर बिल्डिंगमध्ये